आजचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण हा या अर्थानं आहे की नाथ संप्रदायामध्ये आपण ज्यावेळेस काही कार्य करतो तेव्हा काय कार्य करतो हे प्रथम समजत नाही. आणि कार्य म्हणजे काय हे पण कळत नाही. तुम्ही एखादा व्यक्ती संत, बाबा, फकीर, महात्मे, गुरु, अवतार इत्यादी नावाने संबोधता, पण त्याच्यामागचं मर्म काय हे तुम्हाला समजतंय का? जर खिडकी उडवून घ्या. हे जे सगळे नावं आहेत, संत, महात्मे, अवतार, काय गुरु, काय आहे? ऐका माहीत शुभम, किंवा हा जन्म जो घेतला त्या जन्माचा जो उद्देश आहे, खाणे पिणे, मुले जन्माला घालणे, त्यांना मग मोठं करणे आणि त्यांच्या खांद्यावरून जाणे, एवढं तुम्हाला फक्त माहिती आहे. आणि ती काही 4-5 माणसं असतील त्यांच्याकरता जीवन जगत असताना ते आपलं कसं भलं होईल एवढं फक्त विचार करणे. संपलं. मानवी कार्य संपलं, विचार संपले. पण मूळ विषय काय आहे? ईश्वरी सिद्धांत काय आहेत? तुम्ही याचा जर अभ्यास करत गेला तर मूळ 5 विषय आहेत. अध्यात्मातल्या पहिल्या पायरीमध्ये मूळ 5 विषय आहेत. म्हणून मूळ दीक्षा 5 आहेत. काय सांगतोय? पहिली पायरी यात 5 विषय. त्या 5 विषयाला धारण करण्यासाठी मूळ दीक्षा 5. आणि 5 मूळ दीक्षा धारण केल्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर 6व्या दीक्षेमध्ये ते विषय कुठला निवडायचा तुम्ही ठरवायचं आणि तो विषय पुढं करायचा. आणि तो विषय पुन्हा तुम्ही जेव्हा जन्मगती घेणार त्यावेळेस आहे असा विषय तुमच्या पैसे पुन्हा तो धारण होतो. मग ते विषय कोणते? तर पहिला विषय आहे हिलिंग. पहिला विषय काय? हिलिंगला म्हणतो संवेदना, स्पर्श संवेदना. पहिला विषय कुठला? हिलिंग. त्याचं काय नाव आहे? स्पर्श संवेदना. आईचा स्पर्श, बापाचा स्पर्श. जीवनात तुम्ही जीवन जगताना पहिला तुम्हाला जो स्पर्श होतो हे होतात, पण तुमच्या स्पर्श संवेदनेनं, तुमच्या स्पर्शानं लोकांचे आजार निवारण करणं, दुःखापासून लोकांना मुक्त करणं, अशी एक सिस्टीम आहे. आपण संवेदना येतो का नाही गर्भवती स्त्रीला, किंवा काही अडीअडचणी निवारणात आलेल्या भक्तांना आपण तीर्थ देतो संवेदनेद्वारे. तो पहिला प्रकार कुठला आला? हिलिंग, स्पर्श संवेदना. प्राप्ती कधी? 6व्या दीक्षेमध्ये. लक्षात आलं का? दुसरा प्रकार कोणता आहे? तर ट्रान्स आहे. दुसरा प्रकार कोणता आहे? ट्रान्स म्हणजे काय? तर देहामध्ये तुमच्या कृपा भरून द्यायची, कृपापात्र होण्याची अवस्था. दीपक 12 वर्ष जरी केलं तरी कृपापात्र जायचं समजणार तुम्हाला कसं? ती अवस्था आहे. ती योग्य गुरूंच्याकडून अनेक जन्म घ्यायला लागतात, तेव्हा हे योग्य गुरु भेटतात. आणि योग्य गुरूंच्याकडून ती घेऊन ती काय करायची? तिचं संगोपन करायचं. दुसरी अवस्था. कुठली अवस्था दुसरी सांगितली मी? ट्रान्स. ट्रान्स म्हणजे काय? कृपापात्र, आशीर्वाद पात्रता दुसऱ्या देण्याची, भक्ताला देण्याची तुमच्यामध्ये पात्रता निर्माण होणं, ट्रान्स. तिसरं आहे क्लिअर ऑडियन्स. चौथा आहे क्लिअर वायन्स. आता क्लिअर ऑडियन्स, क्लिअर वायन्स फारसं काही बदल त्यामध्ये नाही आहे. अडीअडचणीत आलेल्या प्रित्यर्थ जे भक्त लोक आहेत त्यांना मार्गदर्शन करणं. आपण काय बनायचं? मीडियम बनायचं, परमेश्वराचं माध्यम बनायचं. आणि त्या माध्यमाद्वारे येणाऱ्या भक्तांना त्यांचे संकेत, ईश्वराचे संकेत भक्तांपर्यंत सप्लाय करायचे. म्हणजे क्लिअर ऑडियन्स,
क्लिअरव्हायन्स. लक्षात आलं का? आणि पाचवं जे आहे निराकरण यामध्ये विषय, हे आहे ऑटोमॅटिक रायटर. पाचवं काय? ऑटोमॅटिक रायटर म्हणजे काय? तर वरून संवेदना येणार आणि तुम्ही लिहिणार. ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा. आता आपण जे पोस्ट तुम्ही बघता ते ऑटोमॅटिक रायटरमधलाच पार्ट आहे. सद्गुरुनाथ दादांच्या माध्यमातून मी ते शिकतोय. काय सांगतोय? मी शिकतोय आत्ता ऑटोमॅटिक रायटरचा पार्ट. म्हणून रोज एक पोस्ट टाकत असतो किमान एक तरी. तर ह्या गोष्टी प्राप्त कधी होतात? 6वी 7वी दीक्षेमध्ये प्राप्त होतात. त्यामध्ये गणित काय आलं? पूर्णतः परमार्थ. तुमची ओळख देहाच्या ओळखीला काहीच महत्त्व नाही. 100 वर्षानंतर तुम्हाला कोण ओळखणार पण नाही. आणि तुमच्यासारखी दिसणारी माणसं जी असतात अशी पुष्कळ असतात समाजामध्ये. आता तुम्हाला मी छोटे एक उदाहरण सांगतोयच की एक तुम्ही ह्यातलं जर प्राप्त केलं, एक प्राप्त केलं तुम्ही, हिलिंग प्राप्त केलं, ट्रान्स प्राप्त केलं, क्लिअर ऑडियन्स प्राप्त केलं किंवा क्लिअर व्हायन्स प्राप्त केलं किंवा ऑटोमॅटिक रायटर प्राप्त केलं, एक काही प्राप्त केलं म्हणजे पूर्णत्व नव्हे. आणि एक प्राप्त करण्यासाठी सुद्धा काही जन्माची आहुती आहे, किमान 20 जन्म. काय सांगतोय? एक प्राप्त करण्यासाठी काही जन्मांची आहुती आहे. काही जन्मांची म्हणजे गुरुची भेट व्हायला मुळात 20 जन्माचं तुम्हाला योगदान आहे. म्हणजे तुम्हाला एका जर कुठल्या यातल्या शक्तीशी निगडीत व्हायचं असेल, कारण 6वी दीक्षा घेणं दीपक चाळून 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 जे खाली पडतं ना आणि वर राहतं मध्ये चाळणी, त्याची कर्म जोपर्यंत तुमची चाळली जात नाहीत तोपर्यंत दीक्षा पुढच्या होतच नाहीत. किती पण तुम्ही प्रयत्न करा मला घ्यायची म्हणून दीक्षा, घडणार नाहीत गोष्टी. म्हणून बहुसंख्य साधक तो मार्ग सोडून पळून जातात. तोंडापर्यंत आलेला घास असतो, क्षणालाच नाहीसा होतो. सांगतो ना याचं कारण काय? बहुसंख्य साधक आहेत त्यांच्या तोंडापर्यंत घास येतो आणि तिथून पण तो मागं जातो. कर्म इतकं विचित्र आहे की तुम्हाला यातली एक एक जी अवस्था ही प्राप्त करण्यासाठी तुम्हाला देहाचं तुम्हाला काय करावं लागेल? देह आणि मन एक करावं लागेल. आणि ईश्वर हाच विषय त्यामध्ये धारण करावा लागेल तर शक्य आहे. एखाद्या व्यक्ती पुढे आले की ते विषय निघून गेला. तुमच्या पुढे तुम्ही जन्माला ती आई जरी आली हे विषय धारण करताना तर तुम्हाला ती अध्यात्मातली अवस्था मिळणार नाही. समजतंय का? तर आज समाजामध्ये यातले एक एक अवस्था प्राप्त करणारी पुष्कळ लोक आहेत. आता परवाच उदाहरण एक सांगतो मी. आपले जे सांगोल्याचे भक्त आहेत विशाखा कुलकर्णी यांच्या माध्यमातून एक विद्या नावाची एक स्त्री, आता नाव आठवत नाही, डिंगरे, हां, परवाशी इथं आली होती. ती म्हणजे माझे गुरु आहेत की त्याला ट्रान्समध्ये ती कार्य करतात. आणि त्या ट्रान्समधल्या कार्यामुळे मी आत्ता काही वर्षामध्ये मला अडचणींनी निवारण केलं. पण ट्रान्समधून ज्या अडचणी निवारण होतात त्याच्या पुढचा त्यांचा विषय असल्यामुळं, त्यांचा विषय कशातला आहे तर क्लिअर ऑडियन्समधला त्यांचा विषय आहे आणि क्लिअर व्हायन्समधला त्यांचा विषय आहे. आणि हा विषय जो आहे हा ट्रान्सच्या लोकांना करता येत नाही. मग ही स्त्री फिरून कुठून आली आहे? ऑस्ट्रेलियात राहणारी ही स्त्री, तिचं पूर्ण कुटुंब. एक निमित्त असं घडलं की नवरा आणि ती बिचारी इकडे गावाकडे आली. पायाला नवऱ्याच्या काहीतरी दुखापत झाली आणि बरं होत नाही म्हणून डॉक्टरकडे गेल्यानंतर कळलं की शुगर झाली. आणि ती शुगर हायपरमध्ये गेली. आज त्यांचा अभिषेक घातला इथं आपण. तर इथं आल्यानंतर मी त्याला सांगितलं, तेव्हा म्हणजे माझ्या अशी गुरु आहेत वगैरे, ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, पण तुमच्या गुरूंचा हा विषयच नाही. ते माध्यम आहे, मान्य आहे मला, पण
त्याचं कार्य काय चालू आहे? ट्रान्समधलं कार्य चालू आहे. याचा विषय कुठला आहे? क्लिअर ऑडियन्स किंवा क्लिअर व्हायन्स. लोकांना अडीअडचणीच्या विषयाचं मार्गदर्शन करायची सिद्धता असणाराच गुरु पाहिजे या पाठमध्ये. अन्यथा हा अन्यथा हे निवारण होणार नाही आणि ते कुटुंब काय होणार? हाताला लागणार नाही. मग त्याला मी सांगितलं की त्याच्यापेक्षा बाहेर दुसरा एक विषय आहे, पण तुम्ही तुमच्या कोरोना म्हटलं विचारा. आणि ते जर म्हणतात या माझ्याकडे, माझे तसं काही असं नाही की तुम्ही माझ्याकडंच गोष्टी की त्या निवारण कराव्यात. पण त्याला विषय पटला. त्यांनी सांगितलं काय असेल ते आपण करूया. आणि एक जानवं फक्त बदललं. दीपक काय केलं? पण त्याच्याकडनं एक जानवं बदलल्यानंतर ब्रह्मगाठ जे तिचं कनेक्शन कुठं आहे? कॉस्मिकला, सूर्याला. ब्रह्मगाठीतून जी शक्ती निर्माण होती त्यातून दोष निवारण ही संकल्पना नाथाने काढलेली. एका जानव्यामध्ये त्याची असणारी बाधा ट्रान्सफर बाहेर झाली आणि त्याला हलका वाटायला लागला. जानवामधून बाहेर आला बिचारा. बायकोला म्हटलं माझं डोकं जरा हलका वाटतं आता. मी तिला त्यावेळेस काही बोललो नाही, कारण ती बाधा बाहेर आली होती आणि माझं डोकं चढलं होतं. नंतर संध्याकाळी साधना वगैरे केल्यानंतर ती सगळी शक्ती परत गुरूंच्याकडे पाठवली. आणि नंतर मला फोन आला की तुमचं मला हे पटलं. म्हणजे एका जानव्यात ते काम झालं. निराकरणं काय आहेत? निराकरण सिद्ध करण्याकरता माध्यम कसं पाहिजे? आणि तिने सांगितलं मला की शुगर 80वर आली म्हणून. 400 शुगरपर्यंत गेली, काही 350 400पर्यंत गेलेली शुगर कितीवर आली? 80वर आली म्हणून सांगितली. ही गुरुकृपा आहे. मी एक माध्यम आहे. मी स्वतःला कधीच मोठं श्रेष्ठ समजलं नाही आजपर्यंत. मी नेहमी सांगत असतो झोळीत लावून कार्य करायचं. झोळीच्या वर बाहेर यायचं नाही, डोकं काढायचं नाही. झोळीत राहिलं तुम्ही का नाही गुरूंच्या, संपला विषय. तिने मला सांगितलं की मी ऑस्ट्रेलिया फिरून आले, सगळं जग फिरलं मी, पण तुमच्यासारखा निस्वार्थी व्यक्ती मी बघितला नाही. पावती मिळाली का नाही दादांच्याकडनं? ही पावती आहे गुरूंची. एखाद्या माध्यमाने जेव्हा आपल्याला एखादं वाक्य येतं की तुमच्यासारखी व्यक्ती बघितली नाही कार्य करणारी, हे गुरूंची पावती मिळाली. माध्यम कुणी असू देत. तर सांगायचं आहे मला यामध्ये काय की ह्या ज्या 5 अवस्था आहेत परमार्थाच्या, या 5 अवस्थातली एक अवस्था तुम्ही जरी प्राप्त केली आणि ती तुम्ही भक्तांनी करावी, या तळमळीसाठी ह्या दीक्षा काढल्या तुम्ही. आणि एक जरी अवस्था प्राप्त केली तरी तुमचा जन्म हा पुण्यात्मा म्हणून राहणार. तुमचं जीवन काय राहणार? आता दीपक एक अवस्था प्राप्त करायला 20 जन्माचा खर्च आहे. आज तुम्ही या जन्मामध्ये माझ्यासमोर आल्यानंतर जर मी तुम्हाला हे दाखवून जाणीव करून देतोय, पुण्यात पडलेलं अन्न तुमची खायची इच्छा नाही, शेजारी पडलेलं अन्न खाण्यावर तुम्ही जर निघाला तर गुरुने करायचं काय? या 5 पैकी जर तुम्ही एक अवस्था प्राप्त केली, कुणी हिलिंग करा, कुणी ट्रान्स करा, कुणी क्लिअर ऑडियन्स करा, कुणी वायन्स करा, तर ऑटोमॅटिक अवघड आहे. ऑटोमॅटिकला 7वी दीक्षा पार झाली पाहिजे. तर किमान तुम्ही पुण्यात्मा म्हणून या विश्वातून जाताना तुम्हाला किताब मिळेल ईश्वराचा. आणि ज्या ईश्वराच्या नावाने तुम्ही हे जीवन आज साकार करायला निघालाय, तो तुम्हाला क्षणोक्षणी आहे ती तुम्हाला जाणीव पण होईल. कधी होईल जाणीव? हां, 5 पैकी तुम्हाला एक अवस्था प्राप्त झाली तर ती कधी अवस्था प्राप्त होईल? व्रतवैकल्य, उपास तापास, नवसायास, कर्मकांड सगळी सोडली तर प्राप्त होईल. कधी प्राप्त होईल? वास्तविक हा जो मार्ग होता व्रतवैकल्य, उपास तापास, कर्मकांडाचा, हा सत्ययुगातला मार्ग होता हे प्राप्त करण्याचा. आपण कलियुगी वावरतोय. पूर्वीच्या काळामध्ये रावणाला मारायला रामाने बाण वापरले. आज तुम्ही वापरताय बुलेटची गोळी छोटीशी. म्हणजे त्या बाणापेक्षा तुम्ही आता ॲडव्हान्स झालाय. आता
तुम्हाला दिसत नाही करोना, पण काम मात्र करतोय. कशाचं काम करतोय? तुम्हाला रडवायचं, रोना. दिसतोय कोरोना, दिसत नाही म्हणजे म्हणणार का मान्य नाही म्हणून? म्हणू शकत नाही, कारण तुमच्या शरीरावर त्याचे इफेक्ट व्हायला लागले. तशी ईश्वरी शक्ती पण तुम्हाला दिसणार नाहीये, पण तिचा शरीर इफेक्ट होतो. तुम्ही जेव्हा एखादं नामस्मरण कराल, तुमचा देह हा पुलकित होतोच. आता साधा डोक्यात गणित घ्या. मी नेहमी सांगत असतो, ब्रह्म आणि शब्द ब्रह्म. काय सांगतोय? पहिली तुम्ही जेव्हा हिलिंगच्या किंवा तुम्ही कुठलंही घ्या, ऑडियन्स घ्या, वायन्स घ्या, कुठलंही तुम्ही घ्या, यात तुम्ही जेव्हा पहिल्यांदा प्रवेश करणार असता, तेव्हा तुमच्यापाशी किमान ब्रह्म पाहिजे. ब्रह्मचा अर्थ ज्ञान. काय पाहिजे? पुस्तकी ज्ञान काहीच कामाचं नाही. गुरुच्या समोर बसून ते तुम्ही ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आणि ते ज्ञान प्राप्त केल्यानंतर यातलं एक आयुध, शस्त्र, साधन विकसित करून मग तुम्ही ब्रह्मज्ञानी झाल्यानंतर शब्दब्रह्माकडे घुसलं पाहिजे. काय कळलं? आणि ते तुम्हाला ईश्वरी कृपेने लाभावं, सद्गुरू साईनाथ महाराज दादांच्या कृपेने लाभावं म्हणून शून्य अवस्थेची चार्टची स्थापना करतोय आता गुरुपौर्णिमेला. काय करतोय? चार्टची स्थापना करतोय. आणि ते झाल्यानंतर या ज्या 5 विषय जे आहेत आता सांगतोय मी, हे याची मी तो परत वर्ग सुरू करणार आहे. कुठले? हे जे 5 तुम्हाला मी सांगितले माध्यमं, याचे वर्ग सुरू करणार आहे. पण हे तुम्हाला कधी घेता येतील? किमान 4 दीक्षा तरी झाल्या पाहिजे. 5वी दीक्षा तुम्ही तरी हे घेतली पाहिजे. देणाऱ्यामध्ये काही कमतरता नाही, घेणाऱ्याने ठरवायचं काय घ्यायचं ते. आणि माझं प्रामाणिक मत असं आहे, तुम्ही जर आता अभ्यास केला शुभमचा किंवा प्रेमचा, यांच्या मातापित्यांनी यांना गुरुमार्गात घातल्यामुळं आज त्यांच्यावर आलेली संकट त्यांच्याच कुटुंबातली मुलं ही हँडल करतात का नाहीत? कशाला पाहिजे ट्रान्स, कशाला पाहिजे हिलिंग? अरे ते पाहिजे तुझ्या कुटुंबाकरता पाहिजे. काय सांगतोय? प्रत्येक कुटुंबात काही लाखो रुपयांची पुरसुडणी नाही आहे. आपली सर्वसामान्य समाज आहे, त्याच्याकडे जर हे ज्ञान आज आलं तर किमान तो आजारावर तरी मात करेल. बाकीचं राहू तिकडं, किमान कुटुंब संरक्षण तर तो करेल. या 5 अवस्था प्रथम तर तुमच्या स्वतःसाठी आहेत, नंतर त्या कुटुंबासाठी आहेत, नंतर त्या समाजासाठी आहेत. असं नाही की तुम्ही हे तुम्ही साधन शिकायला लागला म्हणजे तुम्ही समाजाचा उद्धार करणार आहे, शक्यच नाही. पहिल्यांदा स्वतः अहम ब्रह्मास्मी, नंतर कुटुंब, आणि नंतर समाज. आणि जेव्हा तुम्ही समाजाकरता ती वापरता तेव्हा ती अवस्था पूर्णत्वातून परिपूर्णत्वाकडे जाते. आणि परिपूर्णत्वाकडून पुन्हा ती पूर्णत्वाकडे जाती, तेव्हा तो पॅच म्हणजे ती अवस्था तुमची पूर्ण झाली. अशा 5 अवस्थापैकी एक अवस्था प्राप्त होणाऱ्या माध्यमाला साधक म्हणतात. काय सांगतोय? 5 पैकी एक. 5 एके 5. आणि 5 एके 5 ज्याला प्राप्त होईल, 5, तो सद्गुरू म्हणून नावारूपाला येतो. आता तुम्ही कुणा सद्गुरू मानता, कुणाला गुरु मानता आणि कुणाला गुर्र मानता, यामध्ये काही मी घुसणार नाही. पण पद्धत काय आहे? सद्गुरू म्हणजे कुठल्या विद्यापीठातून तुम्हाला पदवी मिळवून द्यायची नाही आहे. ह्या 5 अवस्था विकसित असणारी व्यक्ती
आत्ता भारताबाहेर आत्ता जिथं जिथं अमेरिकेमध्ये घ्या, ब्रिटनमध्ये घ्या, न्यूयॉर्कमध्ये घ्या, असे मीडियम आहेत, पण त्यांच्याकडे एक अवस्था आहेत. काय सांगते? सगळे साधक आहेत. 5 अवस्था असणारी एक व्यक्ती म्हणजे अद्वितीय म्हणजे सद्गुरुनाथ दादा. आणि त्यांच्या माध्यमातून आज ते आपल्याकडे आलेलं आहे. 5 अवस्था असणारं माध्यम. विश्वामध्ये फक्त अशी एकच व्यक्ती आजपर्यंत होऊन गेली की ज्याने 5ही अवस्था धारण केल्या, ते म्हणजे सद्गुरुनाथ दादा. साईबाबांना सुद्धा त्या काळात प्राप्त झालं नव्हतं. तुकाराम ज्ञानेश्वरांना सुद्धा प्राप्त झालं नव्हतं. हे वेगवेगळे अवतार तुम्ही घ्या, कुठल्याही अवताराला 5 अवस्था जिवंतपणे प्राप्त करता आल्या नाहीत. अगदी तुम्ही नवनाथ जरी अभ्यासले तर प्रत्येक नाथाकडे एक तत्व होतं, म्हणून नवनाथांना एकत्र यावं लागलं. कोण आप तत्वावर होता, कोण पृथ्वी तत्वावर होता, कोण तेज तत्वावर होता, असे नवनाथ 9 तत्वावरचे असे नाथ आहेत ते. परंतु अद्वितीय एकमेव अद्वितीय दादा की ज्यांनी 5ही अवस्था स्वतःच्या देहात विकसित करून घेतल्या 36 वर्ष घासून, आणि त्याकरता वेगवेगळ्या गुरूंच्या सानिध्यात राहून ते सांगल ते करून फिकीर आणि फकीरीच्या पुढच्या अवस्था प्राप्त करून सगळं प्राप्त त्यांनी करून घेतलं. त्याच्यानंतर शब्दब्रह्म पंत महाराजांच्याकडनं घेऊन मग परकाय प्रवेश करते घुसले. अतिशय क्लिष्ट साधना. अशा गुरुमार्गामध्ये आपलं आज अस्तित्व आपल्या पूर्वपुण्यानं गुरुकृपेने मिळालंय. दीपक कसं वागलं पाहिजे? तुम्हाला दिलेली साधना आहे ना, या व्यतिरिक्त काहीच करायची आवश्यकता नाही. जोपर्यंत तुम्ही पारंपरिक कर्मकांडात घुसणार आहे यातली एकही तुम्हाला वस्तू प्राप्त होणार नाही. आणि टार्गेट ठेवा, मला हिलिंग प्राप्त करायचं आहे, मला ट्रान्स प्राप्त करायचं आहे, मला क्लिअर ऑडियन्स प्राप्त करायचं आहे, मला व्हायन्स प्राप्त करायचं आहे. ह्या 4 पैकी एक टार्गेट ठेवा. ऑटोमॅटिक रायटर म्हणजे तुम्हाला सगळं सोडून द्यावं लागेल. काय सांगितलं? नेहमी साधकाचं वाक्य असतं की मी इथं आहे पण माझं जग इथं नाही. साधकाचं वाक्य काय? मी इथं आहे, माझं जग इथं नाही. ते कुठं आहे? परलोकात आहे. आणि जर एक सिद्धांत डोक्यात ठेवा, तुम्हाला एखादं स्वप्न पडतंय, एखादा साप स्वप्नामध्ये येतोय, एखादी बाई स्वप्नामध्ये येते, एखादी व्यक्ती स्वप्नामध्ये येते, तर तुमचा आत्मा वर का जाऊ नये परलोकात? ती सगळी जत्रा तुमच्या जर खाली तुमच्या जवळ येते सांगायला वेलकम वेलकम करत, तर तुम्ही कधी म्हणा तिकडे जाऊन मी वेलकम म्हणून परलोकात जाऊन? साधकाला परलोकीचं ज्ञान असल्याशिवाय यातली एकही अवस्था प्राप्त होणार नाही. काय सांगतोय? साधकाला परलोकीचं ज्ञान असल्याशिवाय यातली एकही अवस्था प्राप्त होणार नाही. कारण तुम्ही या सगळ्या अवस्था ज्या करताय ह्या देहिक अवस्था नाहीच आहेत, ह्या सूक्ष्म अवस्था आहेत. आणि सूक्ष्म अवस्था तुम्हाला प्राप्त कधी होईल? तुम्ही सूक्ष्मात गेला तर प्राप्त होईल. दीपक समजतंय का? वरनं जाते. सूक्ष्म अवस्था तुम्हाला प्राप्त कधी होईल? तुम्ही सूक्ष्मात गेला तर प्राप्त होईल ना. हां, साधनेला बसलाय, शेजारच्या एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये गुलाबाचं फूल आहे, त्याचा वास तुम्ही जर बसला घेत, साधनेला बसलोय आपण,
वास कुठला येतो? गुलाबाच्या फुलाचा. शेजारचे कोणते बसलेली व्यक्ती आहे, अजून स्थूल अवस्थेत तुम्ही आहात, तर सूक्ष्म जाल का? जगाचा इतका विकास झालाय की तो ऱ्हासाकडे निघालाय. काय सांगतोय मी? 50 वर्षाच्या काळात तुम्ही मागचा अनुभव घेऊन बघा. सडा, रांगोळी वगैरे सगळे प्रकार असायचे. आता 7 शिवाय बायका उठत नाहीत. आणि 7ला उठून सगळं आवरून झाल्यानंतर पुन्हा 12 झोपायला लागतं. पूर्वी 5ला माणसं उठायची, चुलीवर पाणी तापवायची. आता ऑटोमॅटिक काय निघालंय? सोलर, हिटर. काय व्हायला लागलीत माणसं? आळशी आणि आयदी व्हायला लागलीत. काय व्हायला लागलीत? आळशी आणि आयदी. घाम निघण्याचा विषयच नाही काय. अशा साधकांना हे प्राप्त होईल का? होईल का प्राप्त? काय केलं पाहिजे? दीपक, मी नेहमी सांगतो सूर्योदयापूर्वी उठा. किती वेळ प्रॅक्टिस केलं? तुम्हाला जर म्हटलं असतात तर लेमनची गोळी खावा, काय म्हणतात तुम्ही? ऐकणार माझं? डोकं दुखते त्याची गोळी खावा, क्रोसिन खावा वगैरे ऐकणार तुम्ही. पण सूर्योदयापूर्वी उठा, आम्हाला ती वळणच नाही हो. आणि चुकून सुनबाई जर आली, नवीन लग्न करून लेकानं लग्न केले नवीन, आणि सूर 5ला उठले, कशाला उठते? झोप आहे, 7पर्यंत झोप. हे किती दिवस म्हणायचं? 4 दिवस म्हणायचं. नंतर ती सवय लागते 6 महिन्यानंतर. काय? 7 नाही 8ला उठायची. आणि सासूबाईला सांगायचं, मग नावं असतात काय वेगवेगळी. आई कोण म्हणतं, कोण आत्या म्हणतं, कोण काय काय नावं घेतात. चहा झाला आहे का? आणि हे जे कारणं काय आहेत? आज तुम्ही कुठल्याही व्यक्तीकडे जावा, जे युवक आहेत आणि त्यांचा मोबाईल अभ्यासा, आणि मला एक स्तोत्र ते दाखवा देत. ह्या अभ्यासाच्या नावाखाली काय करतात मी सांगायची गरज नाही. अशा भक्तांना जर मी ठरवलं की ह्यात मग कुठेतरी शिकवायचं, ऑटोमॅटिक रायटर वगैरे किंवा काही गोष्टी शिकवायच्या, शक्य आहे का सांगा मला? म्हणून 5 वर्ष ती 5 दीक्षा आहेत. नामस्मरण दीक्षा, उपासना दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा आणि कारण दीक्षा. ह्या 5 दीक्षा झाल्याशिवाय, कारण दीक्षा घेतल्यानंतर तुमचं कारण काय जन्माचं आहे? ईश्वर. आता तुमचं कारण काय जन्माचं आहे? सध्या नश्वर. आता तुमचं कारण काय जन्माचं? प्रेमा. नश्वर. जे संपणार आहे, जाणार आहे, त्याच्या मागे पळायचं. म्हणून टाकीचे गाव सुचल्याशिवाय देव पण नाही. ईश्वर कधी कळणार आहे? त्याचा ध्यास लागला तर कळणार आहे. तर माझा जो उद्देश आहे हे कार्यविषय घेण्याचा, हा उद्देश एकच आहे, एक तरी भक्त या पद्धतीने तयार व्हावा. काय सांगतोय? अजून कोण सापडला नाही, पण मी विचारात आहे तेव्हा की एक तरी भक्त असं तयार व्हावा की आज माझ्याकडे गुरुकृपेने सगळे मिळाले, ह्या 5 अवस्था त्यांनी दिल्यात, किमान तुम्हाला एक अवस्था तरी जोपासता यावी. हा माझ्या जीवनाचा तो उद्देश आहे. बाकी माझा उद्देश काहीच नाही. लक्षात आलं का? साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आजचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वपूर्ण हा या अर्थानं आहे की नाथ संप्रदायामध्ये आपण ज्यावेळेस काही कार्य करतो
तो काय कार्य करतो हे प्रथम समजत नाही. आणि कार्य म्हणजे काय हे पण कळत नाही. तुम्ही एखादी व्यक्ती संत, बाबा, फकीर, महात्मे, गुरु, अवतार इत्यादी नावाने संबोधता, पण त्याच्यामागचं मर्म काय हे तुम्हाला समजतं.